जत नगर परिषदेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीचा अंतिम टप्पा झाला सुरू। नेत्यांची प्रतिष्ठा लागली, पणाला तोफा धडाडू लागल्या। जत नगर परिषदेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीचा आता अंतिम टप्पा सुरू झालेला आहे। या अंतिम टप्प्यामध्ये आता राज्यातील नेत्यांच्या तोफा धडकण्याची शक्यता आहे। जत येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने माजी मंत्री माननीय महादेव जानकर साहेब यांची जोरदार सभा झाली। त्यानंतर शिवसेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार माननीय सलीम गौंडी व त्यांच्या टीमसाठी राज्याचे मंत्री माननीय उदय सामंत यांची भव्य मोठी अशी जाहीर सभा झाली। त्यानंतर येणाऱ्या 3 ते 4 दिवसामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार, राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे, मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह अनेक नेत्यांच्या सभा या ठिकाणी होण्याची शक्यता आहे। तर भाजपच्या वतीने 2 ते 3 मंत्र्यांची सभा जतमध्ये होण्याची शक्यता आहे। त्यामुळे जत नगर परिषदेचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला असला तरी नेत्यांची प्रतिष्ठा मात्र आता चांगलीच या ठिकाणी लागलेली आहे। यामध्ये जत तालुक्याचे माजी आमदार विलासराव जगताप, RPIचे जिल्ह्याचे नेते माननीय संजयजी कांबळे, शिक्षण सभापती माननीय तमनगौडा रवी पाटील, नगराध्यक्षपदाचे उमेदवार व माजी सभापती माननीय सुरेशराव शिंदे सरकार, जत तालुक्याचे माजी आमदार विक्रमसिंह सावंत, तर विद्यमान आमदार माननीय गोपीचंद पडळकर यांची प्रतिष्ठा मात्र चांगलीच पणाला लागली आहे। एकंदरीत परिस्थिती बघितली तर जत शहरामध्ये चौरंगी लढत या ठिकाणी सुरू झालेली आहे। तर वार्ड क्रमांक 4 मध्ये पंचरंगी लढत आहे। वार्ड क्रमांक 4 मध्ये एकंदरीत 4 पक्षीय जे सत्ताधारी आहेत ते आमनेसामने आहेत। तर काँग्रेस, रासप युतीचे उमेदवार हे त्यांच्या विरोधात आहेत। त्यामुळे एकंदरीत जत नगर परिषदेचा हाय व्होल्टेज ड्रामा आता अंतिम टप्प्यात आलेला आहे। प्रचाराच्या तोफा मात्र जोरदार धडाडू लागलेल्या आहेत। सर्वच उमेदवारांनी सकाळी 6 वाजल्यापासून संध्याकाळी 10 वाजेपर्यंत पायाला भिंगरी लावून या ठिकाणी फिरताना दिसत आहेत। जेवणाळी हळूहळू घडू लागलेल्या आहेत। नाश्त्याची सोय कार्यकर्त्यांची केलेली आहे। संध्याकाळी श्रमपरिहार होताना दिसत आहेत। त्यामुळे एकंदरीत गेल्या 3.5 वर्षे जत शहरामध्ये नगर परिषदेची निवडणूक झाली नव्हती। प्रशासक हे कामकाज पाहत होते, मात्र प्रशासकाच्या या कारभारामुळे मात्र जत शहरातील अनेक ठिकाणी गलिच्छ परिस्थिती निर्माण झाली होती। शहर अस्वच्छ झाले होते। यासाठी पदाधिकारी असल्याशिवाय हा कारभाराचा गाडा व्यवस्थित चालणार नाही। त्यामुळे पदाधिकारीशिवाय पर्याय नाही हे अनेकदा जनतेला या ठिकाणी माहीत झालेलं आहे। आता पदाधिकारी येणाऱ्या 3 तारखेला नगर परिषदेच्या माध्यमातून विजयी होणार आहेत। 2 तारखेला मतदान आहे। त्यामुळे प्रचाराच्या तोफा आता जोरदार धडाडू लागलेल्या आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस, अजितदादा पवार पक्ष, बसपा व शिवसेना उबाटा आघाडीच्या वतीने नगराध्यक्षपदाचे उमेदवार माननीय सुरेशराव शिंदे यांचा प्रचाराचा जोरात धडाका सुरू झालेला आहे। पहिल्या टप्प्यात, दुसऱ्या टप्प्यात व तिसऱ्या टप्प्यातही त्यांनी जोरदार मुसंडी मारलेली आहे। त्यामुळे आज जत येथे जत तालुक्याचे वस्ताद म्हणून ज्यांचे परिचय आहे ते माजी आमदार विलासराव जगताप व माजी सभापती तमनगौडा रवी पाटील यांनी संपूर्ण व्यापारी पेठेत चालत प्रत्येक दुकानदाराच्या भेटी घेतल्या व सुरेशराव शिंदे सरकार यांच्यासह सर्व उमेदवारांना विजयी करा, जत शहराचा चेहरामोहरा बदलू, आमच्याकडे व्हिजन असल्याचे सांगून त्यांनी एक विश्वास जत शहरातील नागरिकांना आज दिला। तर या ठिकाणी RPIचे जिल्ह्याचे नेते माननीय संजयजी कांबळे यांचे चिरंजीव हर्षवर्धन कांबळे हे प्रभाग क्रमांक 4 मध्ये थांबलेले आहेत। त्यांचे 2 उमेदवार या प्रभागात आहेत। त्यांनीसुद्धा जोरदार प्रचार या ठिकाणी सुरू केलेला आहे। त्यांच्यासुद्धा पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील प्रचार जोरदार सुरू आहे। तर इकडे माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांनीसुद्धा या ठिकाणी जोर लावलेला आहे। त्यांचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार माननीय सुजयनाना शिंदे व त्यांच्या सर्व उमेदवारासाठी त्यांनीसुद्धा जोरदार कोपरा सभा सुरू केलेल्या आहेत। जत येथे मोठी सभा घेऊन त्यांनी प्रचाराची चुणूक त्या ठिकाणी दाखवलेली आहे। तर इकडे विद्यमान आमदार गोपीचंद पडळकर यांनी पहिल्या व दुसऱ्या टप्प्यामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये कोपरा सभा घेऊन वातावरण तापवलेले आहे। तर कालच त्यांनी जत येथील हनुमान मंदिर येथे जत शहरासाठी आपण काय करणार आहे याची ब्ल्यूप्रिंट या ठिकाणी मतदारांना त्यांनी दाखवलेली आहे। एकंदरीत राज्यात व केंद्रात आमची सत्ता आहे, त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये निधी आपणच आणणार आहे असा विश्वास त्यांनी जत तालुक्यातील जनतेला या ठिकाणी दिलेला आहे।
त्यामुळे एकंदरीत जत शहरात आता तोफा जोरदार धडाडू लागलेल्या आहेत. Press the bell icon on the YouTube app and never miss another update.